नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजपासून आपण सुरू करत आहेत फ्री चॅलेंज शिवण क्लास. तर या शिवण क्लासमध्ये आपण फक्त 30 दिवसामध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकणार आहोत. तर ज्या मैत्रिणीला घर बसल्या काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि स्वतःचा ब्लाऊज शिवायचा आहे, ज्या मैत्रिणीला ब्लाऊजचं काहीच माहिती नाही, अशा मैत्रिणी सुद्धा फक्त 30 दिवसामध्ये ब्लाऊज शिवायला शिकणार आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दररोज सातत्य ठेवून व्हिडिओ पाहायचे आहेत. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज आपल्याला पहिल्या दिवसाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये लागणारे साहित्य. तर इथे मेन आपल्याला लागणार आहे टेप. तर ह्या टेपचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी सांगणार आहे. इथे 1 इंच आणि मध्ये 5 रेषा आहे, ती मोठी रेषा आहे, तिथं झालं 1.5 इंच, पुढं 2 इंच, अजून पुढं 2.5 इंच, पुढं 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच, 4.5 इंच, 5 इंच. तर ह्या पद्धतीने आपल्याला टेपचं माप घ्यायचं आहे. आणि ही छोटी साईज आहे, याही साईजने आपल्याला माप घेता येते. तर हे सेंटीमीटर आहे, छोटे छोटे माप आहेत ते सेंटीमीटरचे आहेत, आणि इथे मोठे आहेत ते इंचाचेच आहेत. तर आपल्याला माप घेताना इकडून इंचाच्याच साईडने माप घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज होणार नाही यासाठी. तर मैत्रिणींनो, आपल्याला सुरुवातीला लागणारं साहित्य आहे कात्री. ज्या कात्रीने आपण कपडा कट करतो ती कात्री नाही घ्यायची, पेपर कट करण्यासाठी दुसरी कात्री घ्यायची आहे. तर इथे आपल्याला मार्कर किंवा पेन लागणार आहे, खडू लागणार आहे, आणि वही आणि पेन लागणार आहे. इथे आपल्याला माप लिहून घेण्यासाठी वही पेन लागणार आहे, आणि स्केल पट्टी आणि पेपर लागणार आहे. तर मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला फक्त आकारच शिकणार आहोत. तर आपल्याला ब्लाऊजसाठी आकार खूप महत्त्वाचा आहे. आपण पूर्ण ब्लाऊज शिवायला शिकलो आणि आपल्याला मुंड्याचे आणि गळ्याचे आकारच जमत नाही, तर आपला पूर्ण ब्लाऊज बिघडतो. मुंड्यामध्ये झोळ येतो, गळा इकडे तिकडे ओढला जातो. तर त्यासाठी आपल्याला आकार शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे आकार शिकण्यासाठी इथे मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे, आणि खाली इथे 5-6 इंचावर तुमच्या मनाने किती मार्किंग करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला फक्त आकार शिकण्यासाठी मार्किंग करायचे आहे, म्हणून इथे मी 5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घेतल्यावर इथे आपल्याला आकार द्यायला सोपं जाते. आणि लगेच इथे पुढे 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला मुंड्याचीही मार्किंग करून मुंड्याचे आकार शिकायचे आहे. इथे मुंडा 6 इंच घेतलेला आहे, आणि इथेही सरळ रेषेवरून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा, ह्या पद्धतीने गळा आणि मुंड्याची दोन्ही मार्किंग करून झालेली आहे. तर आता आकार शिकण्यासाठी इथे 1 इंचावर मार्किंग केलेली आहे, आणि पुढं अर्ध्या इंचावर मार्किंग केलेली आहे. तर समोरच्या आणि मागच्या मुंड्याचे दोन्ही आकार आपल्याला इथे शिकायचे आहेत. आणि इथे गळ्याचा आकार देऊन घेतले, तर ह्या पद्धतीने आपल्याला आकार टाकून घ्यायचा आहे. तर इथे गोल गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. तर इथे असं अर्धा इंचाची मार्किंग करूनही तुम्ही आकार शिकू शकता, आणि असा डायरेक्टही आकार टाकून घेऊ शकता. तर बघा, ह्या पद्धतीने गोल गळ्याचा आकार टाकलेला आहे, आणि मुंड्याचाही आकार आता इथे टाकून घ्यायचा. तर इथे काय करायचं आहे, सेंटरमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल ह्यासाठी. तर बघा, इथे अशी डॉट डॉट देऊन अशी मार्किंग करून घ्यायची आहे, आणि नंतर या थोडंसं डार्क करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, समोरच्या आणि मुंड्याचा आकार. तर असेच आकार आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. 5-6 वेळा या आकाराची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, अगोदर जर आपल्याला आकार परफेक्ट आले तर पुढे आपल्याला ब्लाऊज खूप सोपा जाणार आहे. त्यासाठी तुम्ही 1 दिवस ह्या आकाराचीच प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे,
आणि आपण अगोदर मार्किंग केली होती त्यावरच मार्किंग करून आपल्याला इथे प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तुम्हाला कोणताही ब्लाऊज शिकायचा असेल तर मुंडा आणि गळ्याचे आकार बरोबर येणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी याची होईल तेवढी आपल्याला एकदम छान अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हात वळवून प्रॅक्टिस करून घ्यायची. याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पेपरवर ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे, तर तिथे आपले आकार चुकणार नाहीत यासाठी आपल्याला ह्याची भरपूर अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर बघा, ह्याच पद्धतीने आपल्याला एका पेपरवर आपण 4 वेळा प्रॅक्टिस करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. मुंड्याचा आणि गळ्याची प्रॅक्टिस करून झाल्यावर इथे आपल्याला क्रॉस पट्टीची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर इथे क्रॉस पट्टीसाठी आपल्याला गळ्याच्या खाली 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथे अर्ध्यामध्ये सरळ रेष ओढून घ्यायची आणि नंतर क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आकार अगदी सोपा आहे. तर आपल्याला क्रॉस पट्टीचाही आकार असाच 3-4 ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर आपल्या 2 पेपरमध्ये आपली प्रॅक्टिस होऊन जाते. खालची जी मार्किंग उमटलेली आहे त्यावरही आपण प्रॅक्टिस केली तरी चालते. आणि आता ही क्रॉस पट्टीची दुसरी पद्धत सांगत आहे. इथे 2.5 इंचावर सरळ रेष ओढून घेतलेली आहे आणि वर इथे 1 इंच वाढवून ह्या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार देऊ शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाऊजची पेपर कटिंग शिकायची आहे, तर त्यामध्ये आपल्या मुंड्याचा आणि गळ्याचा आकार चुकायला नको, त्यासाठी आज आपल्याला दिवसभर मुंड्याची आणि गळ्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर ही प्रॅक्टिस करून झाल्यावर आपल्याला इथे बाहीची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर इथे बाहीचा आकार शिकण्यासाठी मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि ते वरून खाली 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि या पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. पुन्हा खाली अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तर आता हे एक बाहीचा आकार झालेला आहे आणि आपल्याला फक्त प्रॅक्टिससाठी इथे पुन्हा 2 ते 2.5 इंचावर मार्किंग करून ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला मी माप सांगत नाही, फक्त आकार घ्यायचा तेवढाच सांगते. तर बघा, ह्या पद्धतीने आकार द्यायला आपला एकदा हात वळला की आपले परफेक्ट आकार येतात. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं. आजच्या ह्या व्हिडिओमधील सर्व आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करसाल अशी आशा करते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.